नमस्कार. बेड टाइम्स परिवारामध्ये आपलं सर्वांचे स्वागत. सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जीवनामध्ये प्रत्येक समस्या सोडण्यासाठी व समजून सांगण्यासाठी व कोणत्या जीवनामध्ये कोणतेही प्रसंग असो, माणसाला जीवनामध्ये कोणतं ना कोणतं एक गुरु पाहिजेत. हेच आपण गुरुचं महत्व काय असतं हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. आपल्यासोबत हनुमान टेकडे येथील महाराज येवले महाराज आहेत. महाराज सर्वप्रथम जय हरी. जय हरी. काय सांगताना गुरु म्हणजे काय, गुरु का केला पाहिजे, गुरुपौर्णिमा दरवर्षी का साजरी केली जाते? ते सद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज असणारा गुरुपौर्णिमा निमित्त व्यास पूजा गुरुपौर्णिमा आहे. त्या निमित्ताने आज असणारा आपल्या टिकडीवर भंडारा वगैरे असतो त्या ठिकाणी. आणि जीवनामध्ये गुरु असलाच पाहिजे. प्रत्येक दत्त भगवान परमात्म्याने सुद्धा गुरुदत्तांनी सुद्धा दत्तात्रय महाराजांनी सुद्धा 24 गुरु केले. आणि गुरु एक सद्गुरु सारखा असता पाठी राखा इतराची लेखा कोण करी. कारण जीवनामध्ये माणसाला गुरु मग आता प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळे गुरु आहे, सद्गुरु आहे असं असणारे. मग त्या ठिकाणी असणारे गुरुचं परंपरा त्या ठिकाणी अशी आहे. कारण भगवान परमात्म्याने प्रभू रामचंद्राने सुद्धा वशिष्ठ मुनीकर शिक्षण अध्ययन घेतलं आणि त्यांना त्यांच्या ठिकाणी गुरु मानलेलं त्यांच्या ठिकाणी त्यांचे गुरु ते आहेत. आणि कृष्ण अवतारामध्ये सुद्धा कृष्ण परमात्म्याने सांदीपन ऋषीकडे राहून त्यांच्या ठिकाणी वेद अध्ययन त्या ठिकाणी ते भगवान परमात्मा पण त्यांना त्या ठिकाणी गुरुची परंपरा आहे. ही परंपरा असं असणार आहे. आणि त्या गुरुला माणसाला गुरु असलाच पाहिजे. जीवनामध्ये सद्गुरु वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. कारण असं असणार सद्गुरु शिवाय आपल्या जीवनामध्ये आपलं कल्याण होत नाही. कारण जसं घागर आहे घडा, आणि ती घागर कशी असते त्या ठिकाणी जर आपण त्या ठिकाणी असणारी भरायला टाकली, नळाखाली जर आपण ठेवली तर खाली जर त्याला बुड नसेल तर घागर कवरक भरणार नाही. आणि त्या घागरीला जर बुड असलं, त्याला खाली जर सुराग नसलं बुड असलं तर मग ती घागर लवकर भरते. तसं त्या जीवनामध्ये असणारे त्या घागरीला जसं बुड आहे तसं सद्गुरु म्हणजे त्या ठिकाणी असणार त्या जीवनाचं बुड आहे. त्या ठिकाणी सद्गुरु वाचून काहीच नाही. महाराज काय सांगतात, गुरु आणि शिष्य यांचं नातं कसं असलं पाहिजे, काय सांगतात? गुरुचं आणि शिष्याचं असं नातं असलं पाहिजे. कारण सेवेमध्ये तत्पर असलं पाहिजे. शिष्याने सांगितलं तसं त्या ठिकाणी ऐकलं पाहिजे. त्यांची मर्यादा पाळली पाहिजे. आणि मर्यादा जर पाळली तर सांगायला तर ऐसे करीना, सांगितले काम सेवके सांगितले करावे काम. कारण असं असणार जसं सेवाधारी भावात सेवा भाव असला पाहिजे मनामध्ये. सद्गुरूचं त्या ठिकाणी तन मन धनाने त्या ठिकाणी असं असणार गुरुची त्या ठिकाणी सेवा. मग गुरुची सेवा मग गुरुची कृपा. मोरे मन प्रभू असं विश्वासा राम ते अधिक राम करत असा. भगवान परमात्म्याने त्यांनी गुरुला अशी मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला सफल व्हायचं असेल तर गुरु शिवाय कोणत्याही क्षेत्रामध्ये असू द्या कोणत्याही महत्वाचा असतो. गुरु म्हणजे कोणत्याही व्यवहारामध्ये असू द्या, परमार्थ क्षेत्रामध्ये असू द्या, गुरु वगैरे काही नाही. गुरुविना अनुभव काही साखळी. हरिपाठामध्ये सांगितलं की गुरुविना अनुभव काही साखळी. गुरु पाहिजेच जीवनामध्ये. गुरु असल्याशिवाय माणसाला काहीच करता येत नाही. आणि ज्याचं त्या ठिकाणी मनोमार्ग गेला तो ते त्याच्या मुखाला. महाराज काय सांगतात, तुमचे जे गुरु होते तुमचा एखादा अनुभव काय सांगतात? मी ती लहानपणापासून असणारे माझे सद्गुरू त्या ठिकाणी असणारे हिंगोलीला राहतात सध्या. हिंगोलीला खाकीबाबा मठ म्हणून आहे. मी त्यांच्याकडे लहानपणापासून वेदाध्ययन त्या ठिकाणी अभ्यास वगैरे त्यांच्यापाशी राहिलो. मी त्यांची सेवामध्ये राहिलो. हिंगोलीला राहतात ते. आता पहिले हातगाव कांबीला असायचे. हातगाव कांबीला रामाचं मंदिर आहे प्रभू रामचंद्राचं. तर त्यांचं पुन्हा ते खाकीबाबा मठ म्हणून जुनी जहागिरी आहे. कारण निजाम सरकारच्या काळापासून ती जहागिरी आहे. तर मग तिथं तिथले महाराज शिव झाल्याच्या नंतर त्यांची नियुक्ती तिथं करण्यात आली. मग ते आता तिथं असतात. मी त्यांच्याकडे आता जातात. पण आता इथं आपल्याकडे पब्लिक त्या ठिकाणी जास्त असल्यामुळे मग मी आता उद्याच्याला जाणार मी त्यांच्या दर्शनाला. एखादा प्रसंग काय सांगता तुम्ही त्यांच्यापाशी सोबत असताना? मी त्यांच्यापाशी राहूनच मग मी त्यांच्यापाशी क्षेत्रामध्ये परवर्त क्षेत्रामध्येच आपल्या त्यांच्यापासूनच छंद लागणार नाही. तर मग काय की त्यांच्यापाशी राहून सेवा भाव त्या ठिकाणी बघितलं. त्यांची असणारी हमेशा मी त्यांची सेवेमध्ये राहिलो. मग त्यांची कृपा आपल्या झाली. आणि कृपा झाल्यावर मग काय
की जा पर कृपा राम की होई ता पर कृपा करे सब कोई. त्या ठिकाणी देवाची सुद्धा कृपा त्यामुळेच होते. दरवर्षाप्रमाणे हनुमान टेकडी इथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी होते. काय साधारण कशा पद्धतीने साजरी होते व काय नियोजन असतं? काय नाही, त्या ठिकाणी भंडारा असतो. गुरुच्या ठिकाणी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची सेवा होते. अभिषेक प्रभू रामचंद्राचा अभिषेक त्या ठिकाणी असतो. आणि अभिषेक झाल्याच्या नंतर अभिषेक देवा हनुमानजीची पूजा सकाळी सकाळची नित्यनेमाची पूजा आरती ती झाल्याच्या नंतर मग पुन्हा सद्गुरूची त्या ठिकाणी सेवा आरती पुन्हा हे त्या ठिकाणी सेवा भाव आरती होती. आणि हे कीर्तन प्रवचन आता कीर्तन चालू आहे सध्या. कीर्तन दरवर्षी त्या ठिकाणी आपली परंपरा मी आता 25 वर्षापासून येत आहे. तर 25 वर्षापासून इथं असल्यानंतर 25 वर्षापासून मी इथं आहे. तर इथं असल्याच्या नंतर 25 वर्षापासून ती आपली परंपरा आहे. आपले सगळे असणार शिष्यमंडळ आपले त्या ठिकाणी येते. पौर्णिमाला भंडारा त्या ठिकाणी असतो. आणि गुरुमंत्राचं त्या ठिकाणी आता दीक्षा असते. प्रत्येक वर्षातून एकदाच होप भेटतो आणि त्यामध्ये असणारी गुरुदीक्षा त्या ठिकाणी गुरुमंत्राचा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी.